नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा 36 साईजचा ब्लाऊज आहे. खूपच सिंपल आणि सुंदर डिझाईन आपण याच्यावर बनवणार आहोत. तर बघा, रुंदीला घेतला आहे 11.5 इंच आणि उंची घेतली होती मी 15.5 इंच आणि इथं मुंडा घेतला आहे 6 इंच. तर बघा, मेन फॅब्रिकला आपण साईडमध्ये ठेवून देऊयात. तर बघा, अस्तर मी उलटा ठेवलेला होता आहे. मुंडा आहे 6 इंच, गळा रुंदी घेतली आहे 2.5 इंच. 36 साईजमध्ये तुम्ही 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. गळा जो आहे डीप आहे, मोठा आहे 11 इंच. तर बघा, इथं आपण गोल शेप देऊन देऊयात गळ्याला. माझ्या ज्या कस्टमर आहेत त्यांना ब्रॉड गळा लागतो. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता, कमी जास्त तुम्हाला जेवढा ठेवायचा असेल तेवढा. तर बघा, 11.5 इंचाचा गळा आहे. खूपच कमी वेळात खूपच सुंदर आणि सोपी ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर बघा, अस्तरचा गळा आपण कट करून घेतला आहे. तर बघा, ब्रॉड नेक आहे. आता बघा, आपला मेन फॅब्रिक घेऊयात. मेन फॅब्रिकला शिदं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अस्तरला ठेवायचं आहे. तर बघा, साईडने मी सेफ्टी पिनने अस्तर आणि मेन फॅब्रिकला सेट केलेलं आहे. तर आपण आता अस्तरवर जो गोल गळा कट केलेला आहे, तर जसा आपण गळा कट केलेला आहे तशीच आपण शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने एक हात आपला अस्तर आणि मेन कपड्यावरच पाहिजे, जेणेकरून कपडा जो आहे इकडे तिकडे सरकत नाही आणि फिनिशिंगमध्ये आपला गळ्याला शिलाई लागते. ब्लाऊजला फिनिशिंग येणं खूपच महत्त्वाचं असतं. तर बघा, गळ्यावर शिलाई टाकून दिलेली आहे. आता कमरेवर शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, आता आपण मेन फॅब्रिकचा गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर अगोदर अस्तरचा गळा कट करून मेन फॅब्रिकवर ठेवून त्याला स्टिच केलं की गळा जो आहे छान पद्धतीने शिवता येतो. तुम्ही बघू शकता. आता आपण गळ्यावर छोटे छोटे कट मारून द्यायचे आहेत अशा पद्धतीने. कमरेवरती जो खाली एक्स्ट्रा कपडा आहे त्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण गळ्याला जो आहे सुलट करून घ्यायचा आहे राईट साईडने. तर बघा, अशा पद्धतीने. तर बघा, गळ्याला सुलट करून आता व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्यावर. तर बघा, अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे. तर बघा, नुसतं ब्लाऊज शिवणं किंवा ब्लाऊजमध्ये डिझाईन करणं महत्त्वाचं नसतं. तुम्ही सिंपल ब्लाऊज शिवा किंवा डिझायनर ब्लाऊज शिवा, त्याच्यात फिनिशिंग येणं खूपच महत्त्वाचं असतं. आजकाल बायांना जे आहे फिनिशिंगचे ब्लाऊज खूप आवडतात आणि ज्याची फिनिशिंग चांगली असते त्याच्याकडेच कस्टमर धाव घेतात. तर म्हणून ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येणं खूपच महत्त्वाचं असतं. तर बघा, यात आपण कुठलाही कॅनव्हास पेपर न वापरता डीप नेक आहे, मोठा गळा आहे आणि तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपण त्याला सेट करत आहोत. तर बघा, गळ्यावर शिलाई मारून झालेली आहे. आता मुंड्यावर आणि कमरेच्या साईडने चारी बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, चारी बाजूंनी शिलाई करून घेतलेली आहे. आता साईडने जो पण एक्स्ट्रा कपडा आहे ब्लाऊजला फोल्ड करून ठेवायचा आहे
आणि जेवढा पण एक्स्ट्रा कपडा आहे त्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने एक्स्ट्रा कपड्याला कट करून घेतलेला आहे. आता शोल्डरच्या खालच्या साईडने 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि 3.5 इंचावरती आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला निशाण करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. तर बघा अगोदर आपण एक शिलाई टाकून घ्यायची आहे, कारण माझा ब्लाऊजचा कपडा जो आहे तो खूपच लूज आहे, शिलाईमधून सटकणारा कपडा आहे, म्हणून मी अगोदर वरून एक शिलाई टाकून घेत आहे, जेणेकरून टक्स मारताना जो खालचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो खाली सुटणार नाही. आता आपण इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या वरच्या दोन्ही बाजूंनी शिलाई जी आहे पक्की करून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही साईडला टक्स मारून झालेले आहेत. आता इथं सेंटरला एक मार्किंग करायचं आहे आणि बघा गळ्याच्या मध्यभागी एक मार्किंग करायचं आहे. इथे मी 6 इंचावर एक मार्किंग करत आहे. 11.5 इंचाचा आपला गळा आहे. तर बघा अशा पद्धतीने आणि सेंटरला एक मार्किंग करायचं आहे, जे मी केलेलं आहे. आता बघा 1.5 इंच रुंदीला आणि 1.5 इंच लांबीला चौकोन कपडा मी इथं कट केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्यात कपड्याची थोडी कात्रण तयार करायची आहे आणि ती ठेवायची आहे. आणि यात आपल्याला पोटली बटन तयार करायचे आहेत. तर पोटली बटन मी तयार केलेले आहेत. तर बघा अशा पद्धतीने गळ्यावर 3-3 मार्किंग करून घ्यायचे आहेत. तर बघा ब्लाऊजला फोल्ड करून ठेवायचं आहे, जेणेकरून दोन्ही साईडला आपली डिझाईन जी आहे परफेक्ट येणार आहे. डिझाईन खालीवर होणार नाही याची हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. तर बघा पोटली बटन इथं तयार करून झालेले आहेत. आता आपण केलेल्या मार्किंगनुसार पोटली बटन लावून द्यायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने तर मध्यभागी आपण गळ्याच्या वरच्या साईडला लावलेले आहेत 3 पोटली बटन. आता गळ्याच्या खालच्या साईडला सेंटरमध्ये 3 पोटली बटन आपल्याला लावायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने आता तर बघा तिन्ही साईडला आपले पोटली बटन लावून झालेले आहेत. आता इथं मॅचिंग लेस मी घेतलेली आहे, ती आपल्याला लावून द्यायची आहे. तर बघा वरून 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि मग ही लेस लावायला आपण सुरुवात केलेली आहे. माझ्या ज्या कस्टमर आहेत त्यांना पूर्ण शोल्डरमध्ये लेस जायला नको आहे, म्हणून मी 1 इंचावर मार्किंग करून ती लेस लावायला सुरुवात केलेली आहे. तर बघा लेस लावून झालेली आहे. तर इकडच्या साईडला पण आपण 1 इंच वरती सोडून द्यायचं आहे आणि मग लेस लावायला सुरुवात करायची आहे. आता डबल शिलाई आपण लेसवर करून घेतलेली आहे. तर बघा ब्लाऊजचा फायनल लुक तयार आहे. इथे मी नॉट नंतर लावणार आहे, माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. कसा वाटला व्हिडिओ?